दुसऱ्या पक्षात जात असेल तर तो आमच्यासाठी गद्दार आहे असं या शिवसैनिकांचं इथे म्हणणं आहे। तुम्ही ज्यांना निवडून दिलं ते गद्दार आहेत असं तुमचं म्हणणं आहे। ते दगड होते का? ज्यांना निवडून दिलं ते दगड होते का? दगड होते? ते दगड होते की काय होते येणारा काळात ठरवल, कारण की त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे। जनतेचा विश्वासघात केलेला आहे, त्या विश्वासघाताचा त्यांना बळी पडायला पाहिजे। आम्ही त्यांना राजीनामा मागतो। त्याच्यामुळे आम्ही दगडांना निवडून दिलं अक्षरशः। शिवसेना या 4 अक्षरांवर हे निवडून आले आणि त्यांनी आमच्याशी गद्दारी केली याचा प्रचंड राग आता शिवसैनिकांमध्ये बघायला मिळतो आहे। आणि अशा प्रकारे इकडे बॅनरबाजी मोठ्या संख्येने केली जाते। आणखी काही शिवसैनिक इकडे आपण बोलूयात। तुम्ही म्हणताय की स्वतःची चमडी आणि दमडी वाजवणाऱ्या दलबदलूंच्या गद्दारांचा तुम्ही निषेध करताय म्हणताय। ओमराजे निंबाळकरांना आज काय सांगाल तुम्ही? ओमराजे निंबाळकरांना बाळासाहेब ठाकरे असताना 24 वर्षांमध्ये त्यांना विधानसभेच्या निवडणुकीसाठी उभं केलं, त्यांनी निवडून आणलं, 2 वेळा खासदार केलं। तो गद्दार निघाला माणूस मॅडम, गद्दार आहे तो। त्याला आम्ही म्हणतात की भावनिक दृष्ट्या माझा निर्णय चुकला पण राजकीय दृष्ट्या मी बरोबर आहे असं यांचं म्हणणं आहे। नाही ते स्वतःची जमडी तमडी वाचवायसाठीच गेलेत ते, एवढंच सांगायचं आहे मॅडम। आणि पुढच्या 2029ला मॅडम हे घरी बसणार 100%। पुढे आपण बघतोय की समोर शिवसैनिकांचा मोठा एक गट या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। अनेक व्हॉलेंटियर्स आहेत आणि आता नेते यायला हे सुद्धा सुरुवात झालेली आहे। पूर्णतः षण्मुखानंद या सभागृहाबाहेरचं जे वातावरण आहे ते काही अंशी संतप्त सुद्धा आहे, कारण अर्थातच एका बाजूने राजाभाऊ वाजे यांचं कौतुक शिवसैनिक करतायत, मात्र दुसऱ्या बाजूला ओमराजे निंबाळकर असतील किंवा इतर खासदार असतील जे फुटीर होते त्यांच्याबद्दलचा राग इथे प्रत्येकाच्या मनात आहे।